आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप 40% तरुणांना तिकीट देणार। यूथ कनेक्ट कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तरुणांना राजकारणामध्ये येण्याचं आवाहन। कोल्हापूरमध्ये तामगाव ग्रामस्थांचं विमानतळाशेजारचा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। आंदोलनाच्या वेळेला पोलिसांसोबत ग्रामस्थांची बाचाबाची। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येच्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाला अटक। वरळी पोलिसांकडून रात्री 1 वाजता अनंत गर्जे याला अटक केल्याची माहिती। गळफास घेत आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवे यांच्यावरती अहिल्यानगरच्या मोहोज देवढे या गावामध्ये अंत्यसंस्कार। गरीबाला मुलगी द्या पण श्रीमंताला नको, गौरीच्या वडिलांची आर्त हाक। आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धडाका। फडणवीस शिंदेंच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचार सभा, तर अजित पवारांचा मराठवाड्यामध्ये निवडणूक प्रचार। अयोध्येमध्ये राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी। शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज मंदिर परिसरामध्ये दाखल। संपूर्ण शहरामध्ये विद्युत रोषणाई। न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान। द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छालचं लग्न पुढे ढकललं। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे निर्णय घेतल्याची कुटुंबियांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।